नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मध्य प्रदेश सरकारने घेतलेला एक निर्णय सध्या संपूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. मध्य प्रदेश सरकारने 5 बाबांना आणि संतांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी सामाजिक कार्य करावं आणि त्यांनी आपल्या कार्याचा प्रसार करावा, यासाठी आम्ही असा निर्णय घेतो आहोत, अशा प्रकारची भूमिका सरकारने घेतलेली आहे. मात्र त्याच्यातून अनेक प्रश्न देखील जन्माला आलेले आहेत. निवडणुका मध्य प्रदेशच्या तोंडावर आलेल्या आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर आपल्याला मतांचं एकीकरण करण्यासाठी, आपल्या पाठीमागे मतांचा गठ्ठा उभा करण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे का? नेमका अशा प्रकारे या 5च संतांना निवडण्यामागे, या 5च बाबांना निवडण्यामागे नेमकी काय सरकारची भूमिका आहे आणि कशा प्रकारे या सगळ्या प्रक्रियेतून पुढे संदेश जातील, या सगळ्यातून काय अर्थ निघतील, या सगळ्या विषयाची आपण चर्चा करणार आहोत बाबा बुवांना अच्छे दिन या रोकठोक कार्यक्रमात. आणि ज्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यातले आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे भय्यू महाराज सध्या झी24 तासवर आहेत. ते आज आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत इथून पुढचा अर्धा तास. भय्यू महाराज, स्वागत आपलं झी24 तासवर. सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन. पहिल्यांदाच असं काही घडताना आपण पाहतो आहोत भारताच्या इतिहासामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला याची उत्सुकता आहे की नेमकं तुमचं काय बोलणं झालं, कशा प्रकारे ही सगळी प्रक्रिया झाली आणि 5 संतांना अशा प्रकारे राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय झाला. काय घडलं हा निर्णय होण्या अगोदर आणि तुम्हाला हा निर्णय कधी कळला? आपल्याला मी सूचित इच्छितो की काल मी परवा धुळ्याला होतो. काल दुपारी मला संचार माध्यमाच्या माध्यमातून, काही पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली. पण ऑफिशियली जर आपण बघितलं तर अजून मला शासनाकडून किंवा कुठलाही जे आहे किंवा कुठल्याही व्यक्तींनी संवाद साधलेला नाही आहे, म्हणून मी प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हतो. फक्त मला जे प्रतिक्रिया विचारण्यात आलेली होती ती मी सामान्य राष्ट्रसमावेशक आणि जी समाज समावेशक असते किंवा आपले जी माणुसकीची समावेश असते त्या प्रतिक्रियाला मी तेवढं दिलेलं आहे. आणि मूळ कसं आहे की संवैधानिक हा दर्जा असल्यामुळे संविधानाचा सन्मान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आणि दायित्व आहे. आणि मी आपले जे सिस्टम आहे, आपली जी व्यवस्था आहे त्याच्यावर अतिशय श्रद्धा ठेवणारा एक व्यक्ती आहे. म्हणून मी काय बाबा पण नाही, बुवा पण नाही आणि संत पण नाही आहे. मी एक सामान्य भारतीय आहे आणि सामान्य भारतीय म्हणून आपल्या राष्ट्राची, समाजाची आणि माणुसकीची सेवा करत राहणार आहे. धर्मगुरू म्हणजे काय, आपण एक टेक्निकल सेक्टरमधून आलो म्हणून इंजिनियर झाला, मेडिकल सेक्टरमधून आले म्हणून डॉक्टर झाले, काय असं आहे. धर्मक्षेत्राचं रिप्रेझेंटेशन जर आपण करतोय तर ते एखादा बाबा, नाहीतर आपला संत, नाहीतर आपण पण संत एक विचार असतो, युगातीत व्यवस्था, प्रवृत्ती आणि मानसिकताला ओळखून जे प्रतिकूलतापासून अनुकूलता निर्माण करतात त्यांना एक संताला म्हणतात. तर जे विचार आहे तो संत आहे आणि जे घेतात तो समाज आहे. तर म्हणून ह्याच्यामध्ये व्यक्तिविशेषाचा काही अर्थ नसतो. आपण हे व्यक्तिविशेष एक रिप्रेझेंटेशनमुळे संबोधन करतो. तिसरी गोष्ट असं आहे की जेव्हा आज माझ्यासारख्या व्यक्तींनी जबाबदारीने प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. कारण कसं आहे की जबाबदारी स्वीकारणार नाही स्वीकारणार ह्याच्यावर प्रतिक्रिया देताना पण कुठलाही राजकारण करता कामा नाही किंवा राजकारणाशी निगडीत न होता किंवा कोणाचाही कुठे कोणाला इश्यू न देता आपल्याला काय प्रॅक्टिस करायचं ते आपण करायचं. पण पहिले अगोदर त्याची सूचना तर येऊ द्या, मग कसं प्रॅक्टिस करायचं ते आपल्यावर डिपेंड करतो ना. आपण जसं इतके वर्ष अनवरत बगैर अपेक्षेचे कामं करत राहिलो, पुढे पण आपण तसं करू शकतो ना. त्याच्यामध्ये काही म्हणजे एवढा आपल्या मन, बुद्धी आणि विवेकाला म्हणजे प्रभावित करणारं असं काही घडलेलं नाही, मला असं वाटतं. बिलकुल. भय्यू महाराज, आपण जसं सांगताय त्यानुसार आपल्याला अजूनही कुठलाही सरकारी आदेश किंवा सरकारी सूचना याबाबतची प्राप्त झालेली नाही आणि अशा प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा प्रशासनातील कुठल्याही मंत्र्यांनी आपल्याशी कुठलाही संपर्क साधला नव्हता.
आणि थेट अचानकपणे आपल्याला बाहेरून ही बातमी कळाली असं आपल्याला म्हणायचंय? हो, निश्चित. मी जे पहिले जे उच्चारित केलेलं आहे ते मी आत्ताही आपल्या शब्दावर ठाम आहे की मला काल संचार माध्यमातून, पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आणि जे आहे काही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मला ही बातमी काही सूत्रांनी कळवलेली आहे. पण अजूनही माझ्याकडे अधिकारिक काही सूचना नसल्यामुळे मला प्रतिक्रिया देणं किती योग्य आहे आपण स्वतः सांगा मला. बिलकुल. अशा प्रकारे संतांना मंत्रिपदाचा दर्जा देणं आणि डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका आणि याच्या मागे असणारं राजकारण यांचा कितपत संबंध आहे असं आपल्याला वाटतं? ते आपल्या हातात असतो. आपल्याला किती स्वतःचा उपयोग करून घ्यायचा किंवा नाही करायचा आणि किती वादात पडायचं किंवा कसं आहे, जर राजकारणातच आणायचं असतं देवानी तर मग आम्हाला म्हणजे आम्ही जे आपण देवाचं मान्यता म्हणतो की धर्म हा देवाचं रिप्रेझेंटेशन करतो काय, तर कसं आहे की देव हा सद्गुण मी मानतो. पण माझं स्पष्ट मत आहे की जर त्या सद्गुणांनी पण मला जर राजकारणामध्ये आणायचं असतं तर मग मला हे सगळं सामाजिक कार्य किंवा सामाजिक सेवेची प्रेरणाच कशाला दिली असती. मी आपल्याला पहिलेच म्हणतोय आणि मी पुढे पण म्हणत राहणार की राजकारणामध्ये मी कधीही जाणार नाही आणि राजकारणाशी माझं काय कुठलाही निगडीत नाही. फक्त माझे संबंध सर्वांशी चांगले असतात आणि ते ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठी, समता समरसतासाठी, सामाजिक एकात्मकतासाठी जेव्हा कार्य करतो तर जे महत्वाचे समावेशिक घटक असतात राष्ट्र निर्मितीसाठी, समाज निर्मितीसाठी, माणुसकीला जोपासण्यासाठी त्यांच्याशी सर्वांची आपल्याला संबंध ठेवावं लागतं आणि ठेवायलाच पाहिजे. मानवीय संवेदना जर आपण संबंधच ठेवले नाही तर कसे होणार. तर हे आपल्यावर आहे की आपण किती प्रभावित होतो आणि किती सगळ्या गोष्टींच्या प्रवाहामध्ये आपण जातोय. पण हे पहिल्यांदा असं नाही ना, म्हणजे कसं की माझं असं नाही की मी कुठल्या एक विचारधारेला प्रेरित आहे. मी आपल्याला स्पष्ट सांगत इच्छित आहोत की मी राष्ट्रवादी विचारधारेला प्रेरित आहे. मी धर्मव्यवस्थेच्या माध्यमातून समाजवादी विचारधारा मांडण्याचं कार्य करत आलेलो आहे आणि हे सर्वपणे माहीत आहे. आणि असंही नाही की संविधानाच्या बद्दल सगळ्यात जास्त कार्य करताना आज आपण मोर दॅन 20 lakhs म्हणजे 20 लाखाच्या वर जे आहे आपण बिलकुल आपले जे शाळेकरी आपली जी भारताचे भवितव्य आहे त्यांची परीक्षा घेऊन, चाचणी करून, परीक्षा म्हणजे देऊन आणि छोटे छोटे मूलप्रती अधिकार आणि कर्तव्याची बजावणी केली. तर मी आपल्याला बिलकुल भय्यूजी महाराज, आपलं सामाजिक कार्य मोठं आहे आणि ते महाराष्ट्राला ठाऊक देखील आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत विशेषतः मध्य प्रदेशातून, त्यानुसार ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नर्मदा यात्रा काढण्याचं घोषित केलेलं होतं त्यावेळी ह्याच 4-5 जणांनी मिळून, या सगळ्या संतांनी मिळून नर्मदा घोटाळा रथयात्रा काढण्याचा इशारा दिलेला होता. आणि यासाठीची जी बैठक झालेली होती ती 28 मार्चला याबाबत सगळ्या संतांची बैठक झालेली होती आणि 1 एप्रिल ते 15 मे पर्यंत अशा प्रकारची यात्रा काढण्याचं, सरकारच्या विरोधात ही घोटाळा रथयात्रा काढण्याचा निर्णय झालेला होता. आणि त्यानंतर अचानकपणे असा निर्णय येतो, अशा प्रकारची बातमी येते आणि आता घोटाळा रथयात्रा न करता आम्ही जनजागृती करू असं यातले जे कॉम्प्युटर बाबा नावाचे संत आहेत त्यांचं विधान येतं. या सगळ्याचा अर्थ सामान्य जनतेने कसा काढावा? मी आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतो की आपण मला फार म्हणजे महाराष्ट्राचे जे पत्रकार बांधव आहे, जे मीडिया जगत आहे, म्हणजे हे मला फार जवळून ओळखतात. जर आपण बघितलं तर मी 2-3 वर्षापासून सामाजिक प्रवाहातून थोडंसं वेगळं झालेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मला या सगळ्या गोष्टीचं काही म्हणजे ज्ञानच नव्हतं. म्हणजे स्पष्ट सांगतो की काय सुरू आहे. फक्त मला जेव्हा हे सूचना मिळाली तर मला एवढंच लक्षात आलं की
कदाचित आपण जे बीड जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अपेक्षा न ठेवता सामान्य व्यक्तीसारखं जे कार्य आपण जलसंधारणाविषयी केलेलं आहे किंवा विदर्भामध्ये केलेलं आहे किंवा मध्य प्रदेशमध्ये देवास आणि धार जिल्ह्यामध्ये आणि इतर जिल्ह्यांमध्ये शाजापूर शुजालपूर सारखे जे शाजापूर जिल्हा आहे ह्याच्यामध्ये जे केलेले आहेत आणि राष्ट्रासमोर जे आव्हानं आणि सामाजिक जे आव्हानं आहेत किंवा माणुसकीचे आव्हानं आहेत ते कसे आपण विचार आणि कर्माच्या माध्यमातून उत्तर द्यायचे ह्याच्यासाठी जे आपण कार्य करत आलेलो आहे कदाचित त्याचं दखल घेऊन आणि एक कॉन्स्टिट्यूशनल जे आहे कॉन्स्टिट्यूशनल जे डिक्लेरेशन झालेलं आहे आणि बेसिकली जर ह्याला विचार करून बघितलं तर ते देताना एवढंच सांगितलं सामाजिक कार्यासाठी म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न असेल किंवा क्लायमॅटिकल चेंज असेल ड्रायलँड फार्मिंगचं असेल किंवा ड्रायलँड फार्मिंग बरोबर जर बिलकुल ह्या सगळ्या सामाजिक कार्याचा तुम्ही उल्लेख करत आहातच भैयूजी महाराज, याविषयी तुम्ही बोलाच. मात्र मूळ माझा प्रश्न हा आहे की नर्मदा घोटाळा रथयात्रेचा जो मुद्दा होता या सगळ्या प्रक्रियेत जे इतर 3-4 संत ज्यांना हे पद मिळालेलं आहे त्यांच्याबरोबर आपण पण सहभागी होतात का किंवा आहात का आणि आता ह्या सगळ्या उपक्रमाचं काय होणार? नाही, मी अजिबात मॅन्युप्युलेटिव्ह व्यक्ती नाही. मी जे काय आहे स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. जेवढे मला ओळखतात त्यांना माहीत आहे की म्हणजे मी अगदी कधीही मी आड पडदा न ठेवता मी माझे विचार अगदी स्पष्टपणे मांडतो. मला कुठलाही या गोष्टीची काही माहिती नाही, कुठलाही विषय नाही. मी आपल्याला स्पष्टपणे अगदी मत आपलं मांडलेलं आहे की मला जे सामाजिक कार्य आहे त्या कार्याची कदाचित दखल घेतली असेल हे माझ्या मनात ते विचार आला होता. ह्याच्या पलीकडे जर आपण विचार केला तर परवाच्या दिवशी तर मी धुळ्याला होतो. त्याच्या काही दिवस अगोदर मला बरं नसल्यामुळे मी मेदांतामध्ये होतो. तर कसं आहे की मी अगदी स्पष्ट वागणारा व्यक्ती आहे. तर म्हणून आपल्याला मी नम्रपणे सांगतो की मला या सगळ्या गोष्टीचं आणि कुठलाही या विषयाचं ज्ञान नाही. ज्या प्रकारे केवळ ह्याच 5 जणांना का देण्यात आलं अशा प्रकारचा दर्जा असाही एक प्रश्न उपस्थित होतो आहे. इतरही अनेक सामाजिक कार्य करणारे मंडळी आहेत, इतरही अनेक साधू संत आहेत. तर याच 5 जणांची निवड का करण्यात आली असावी असं आपल्याला वाटतं? नाही, माझं असं मत आहे की सर्वसमावेशक विकास असायला पाहिजे. विकास तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा सर्व समावेशक असेल. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स पण यायला पाहिजे. आपलं जे जलसंधारण जे जलतज्ञ आहेत ते पण असायला पाहिजे. म्हणजे हे माझे आपले व्यक्तिगत विचार असू शकतात. पण प्रश्न असा आहे की नर्मदाशी निगडीत प्रश्न असल्यामुळे नर्मदा ही मध्य प्रदेशाची नव्हे तर महाराष्ट्राचे भाग सोबत गुजरात हे मध्य भागातले ते पश्चिम भागातली लाईफलाईन आहे. म्हणजे जीवनदायिनी आहे, मोक्षदायिनी म्हणतात. आणि एक मातृत्वासारखं जे आहे, मग कुठलाही पक्ष असेल हे सर्व जे आहे त्यांना आस्था आणि श्रद्धा ठेवतात. आणि नद्यांविषयी आपण आईची संज्ञा देतो आपल्या सर्व नदींना. गोदावरीला पण आपण गोदा माता म्हणतो. बिलकुल. तर माझं स्पष्ट मत आहे की ते आस्थेशी जुडल्यामुळे त्याचा एक आस्था हे धर्माशी निगडीत असते असं मान्यता आहे. म्हणजे हे मी मानत नाही, पण मान्यता आहे की आस्था आणि श्रद्धा हे धर्माशी जोडून जातात काय. आणि ते धर्माच्या माध्यमातून म्हणजे नर्मदा परिक्रमा, नर्मदा शुद्धता आणि हे जागृती करण्याचं कार्य आणि उद्देशून हे सगळं फक्त धार्मिक गुरूंना घेण्याचं मला वाटतं की ते मानस ठेवलं असेल. बिलकुल. भैयू महाराज, इतर जे 4 संत आहेत, जे 4 बाबा आहेत मध्य प्रदेशातले, त्यांचा आणि आपला कसा परिचय आहे किंवा आपण काही एकत्रितपणे कार्य करता का? या इतर चौघांविषयी आपण काय अधिक माहिती महाराष्ट्राला देऊ शकाल? नाही, मी आपल्याला नम्रपणे मी सांगतो की मला फारसं म्हणजे मी जास्त करून आपल्याला आपण जर बघितलं असेल तर फारशा धार्मिक आयोजनापेक्षा मी जास्त सामाजिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक कार्यपूर्वत मी जे जास्त ऍक्टिव्हनेस माझं जे पार्टिसिपेशन असायचं ते त्याच्यामध्ये असायचं. तर कसं आहे की खरं सांगितलं गेलं तर आपण माझे पूर्वीचे पण जर इंटरव्ह्यूज आणि सगळे जर महाराष्ट्रामध्ये जर सगळे जे माझे म्हणजे जे स्टेटमेंट्स आहेत ते जर बघितले तर मी सर्व समावेशक आणि सर्वांना
सर्व घटकांना सन्मान करून आणि राष्ट्रीयताशी जोडण्याचं कार्य करतो. त्यामुळे कसं आहे की एक वैशिष्ट्य धर्माचे काही मंडळींना ओळखायचं असं नाही, पण सर्वांना आपण ओळखतो, सगळ्यांचा आदर करतो. पण जास्त आपण माहिती आणि जास्त इन्व्हॉल्वमेंट मी कधीही कोणाच्या ह्याच्यामध्ये ठेवत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याला जे देवानी किंवा आज आपल्यावर राष्ट्राने जे जबाबदारी किंवा समाजाने जे जबाबदारी दिलेली आहे विश्वास करून, त्या जबाबदारीला प्रामाणिकपणे आणि नेटके प्रमाणात आपण पार पाडायला पाहिजे, इतरांशी तुलनात्मक विश्लेषण. आणि कसं आहे की माझ्या दृष्टीमध्ये जे मी संबंध ठेवण्याचं कार्य करतो ते माझ्यासाठी शेतकरी बांधवांचा जे प्रश्न असेल किंवा म्हणजे जे सर्वांना जे प्रेमाने भेटतात आणि जे प्रेमाने मिळतात, काय स्वतः जाऊन भेटण्यापेक्षा जे समाज जिथे एकत्र असतो तिथे भेटण्याचं कार्य करतात. आणि त्यामुळे मला फारशी व्यक्तिगत अशी माहिती मी आपला क्षमस्व आहे पण मी देऊ शकत नाही. ज्या प्रकारे मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील असा निर्णय घ्यावा असं आपल्याला वाटतं का? जर महाराष्ट्र सरकार किंवा इतर कुठल्याही राज्याचं सरकार असा निर्णय घेत असेल तर त्यावर आपण काय म्हणाल, विशेषतः महाराष्ट्राबाबत? नाही, महाराष्ट्र माझं स्पष्ट मत आहे. मी आपल्याला अगदी म्हणजे माझं जे मत आहे ते मी मांडतोय. महाराष्ट्र हा राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंच्या विचारसरणीचा महाराष्ट्र आहे. मुळात धर्म क्षेत्राचं पण जे जर म्हटलं तर हे चुकीचं ठरेल, पण उपयोग मी जे घेतलेला आहे ते समाजवादी विचारधाराला पेरण्यासाठी केलेलं आहे. आपण इस्लाम धर्माचे असतील किंवा बुद्ध धर्मामध्ये असतील किंवा जैन धर्मामध्ये असेल, सिख धर्मामध्ये असेल, ख्रिश्चॅनिटी ॲट पार माझे रिलेशन्स आहेत आणि सगळ्यांचा मी सन्मान करतो, हिंदू धर्माचा असेल. कारण कसं आहे की मला समाज म्हणून मला वाटतं की माणुसकी आणि समाज आणि राष्ट्र ह्याच्या पलीकडे जर विश्वशांतीचा आपल्याला प्रयत्न करायचा तर ती नंतरची गोष्ट. ह्या तीन गोष्टींच्या समोर जे आव्हानं आहेत आणि ज्या आव्हानांबरोबर जे काही म्हणजे विचारसरणी आपल्याला त्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी जी विचारसरणी आणि कर्म असायला पाहिजे त्या सार्थकपणे आपण पार पाडायला पाहिजे आणि ते नागरिक म्हणून आणि पार पाडू शकतो. आणि त्याच्यामध्ये संविधान जे आपल्याला देण्यात आलेलं आहे आपल्या थोर महापुरुषांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला, महात्मा फुलेंच्या समता आणि समरसतेच्या सिद्धांताला, महाराष्ट्र हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हे सर्व विचारसरणीला घेऊन चालणारा महाराष्ट्र आहे. एक क्षेत्राला प्रतिनिधित्व देणारा महाराष्ट्र नाही, एक विशिष्ट क्षेत्राला प्रतिनिधित्व देणारा महाराष्ट्र नाही. मी अगदी स्पष्ट आणि म्हणजे अगदी स्पष्ट मत मांडतो की सर्वांना समावेशक असलेला हा राज्य राहिलेला आहे. म्हणून हा प्रेरणास्थान पण सामाजिक क्रांतीचा राहिलेला आहे. बिलकुल. पण मग अशा महाराष्ट्राने मध्य प्रदेश सरकारने जसा निर्णय घेतला संतांना राज्यमंत्रीपद देण्याचा, तसा निर्णय महाराष्ट्राने घ्यावा का? नाही, मी राजकीय व्यक्ती नाही आहे की मी प्रतिक्रिया देणार. आणि ज्या प्रतिक्रियाचा कोणी उपयोग करता येईल आणि कोणाला म्हणजे कुठला इश्यू क्रिएट करता येईल त्यासाठी मी काही बोलणार नाही. मला जी भूमिका होती मी स्पष्ट मांडली आणि त्या स्पष्ट भूमिकेमध्ये जर मी थोर महापुरुषांचे जे नाव घेतले त्यांची विचारसरणी समजून घ्या, ती विचारसरणी माझी आहे. बिलकुल, ही विचारसरणी महाराष्ट्राची आहे आणि ती परंपरा आहे, मी अनुसरण करतो. बिलकुल, निश्चितपणे. शेवटचा प्रश्न की अशा प्रकारे जे अगदी स्पष्ट आहे की महाराष्ट्राची परंपरा ही गाडगे बाबांची आहे. निश्चितपणे महाराष्ट्राची परंपरा ही गाडगे बाबांची आहे, संत गाडगे बाबांची आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांची आहे. तर महाराष्ट्रामधले जे आदर्श आहेत आणि जी धर्मव्यवस्थापन पण आहे, तर राजर्षी शाहू महाराजांनी पण धर्म अधिष्ठान ठेवून आणि सामाजिक क्रांतीचं कार्य केलेलं आहे. बिलकुल. आणि या सगळ्यामध्ये संत तुकाराम महाराजांचं नाव सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि जे तुकाराम महाराज म्हणतात की सोने चांदी आम्हा मृत्तिके समान, तर अशा प्रकारे संत महात्म्यांनी अशा प्रकारचा जो लौकिक मानसन्मान असतो तो स्वीकारावा का, अशी सुद्धा एक चर्चा आहे. याविषयी आपल्याला काय वाटतं? निश्चितपणे ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी एक म्हणजे सिद्धांताला
आयुष्यभर म्हणजे आचरणमध्ये आणलं आणि त्यातून स्वराज्य घडवलं की वो शरीर क्या जो अस्तित्व न जाने वो आत्मा क्या जो विरक्ती न जाने. म्हणजे आत्म्यातून विरक्त असून त्यांनी आपलं म्हणजे स्वराज्यासाठी अस्तित्व निर्माण केलं. म्हणजे त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण नाही केलं, पण स्वराज्यासाठी, स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य आणण्यासाठी त्यांनी हे राज्य केलं. पण स्वराज्य हे मनाचं स्वराज्य आणि बौद्धिक स्वराज्य आणि प्रत्येक स्थितीमध्ये त्या स्वराज्याचा आनंद लुटता यावं आणि त्यातून सामाजिक समरसता आणि समता एकत्र यावी, त्यातल्या त्याचसाठी सामाजिक रूढ्या, अनिष्टकारी रूढी परंपरा ही मोडीत काढून अंधश्रद्धेला लांब टाकून आणि कसं आपल्याला सहज सरळ विनम्र अहंकार विहीन होऊन पावित्रता आणि चारित्र्याने जगता येईल हे जगद्गुरु तुकारामांनी सांगितलं. आणि दुःखामध्ये सुख कसं शोधायचं हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. म्हणून मी तेच म्हणतोय की महाराष्ट्र हे महापुरुषांचं आणि विचारसरणींचं म्हणजे प्रदेश आहे, संस्कृती आहे. म्हणून प्रत्येक प्रदेशाची वैचारिक बैठक वेगळी असते. कुठे धर्माचा अधिष्ठान प्रभावी असतो, कुठे सामाजिक अधिष्ठान प्रभावी असतो. म्हणून प्रत्येक क्षेत्राची परिस्थिती वेगळी असते आणि त्या परिस्थितीप्रमाणे राज्यकर्ते निर्णय घेतात. बिलकुल. पण अगदी शेवटचा प्रश्न वैजूजी महाराज, की असं असताना सरकारने हे देऊ केलेलं आहे सगळ्या संत मंडळींना, बाबांना, पण या सगळ्या संत मंडळींनी स्वीकार करावा का? या सगळ्या लौकिक पदांमध्ये, प्रतिष्ठेमध्ये, लाल दिव्यांमध्ये अडकावं असं आपल्याला वाटतं का? पदाचा लाभ नाही घ्यायला पाहिजे, माझं स्पष्ट मत आहे. दुसरं कसं आहे की पद संवैधानिक आहे म्हणून संविधानाचा सन्मान व्हायला पाहिजे, पण स्वीकारायचं नाही स्वीकारायचं समाज जरी बोलत नसेल तरी बारकाईने बघत असतो. आणि समाज नव्हे तर त्या समाजामध्ये प्रत्येक विचारसरणी येतात. मग मीडिया येतं, मग त्याच्यामध्ये ज्युडिशरीज येतात, त्याच्यामध्ये ब्युरोक्रेसी येतो, परत त्याच्यामध्ये समाजसेवी येतात, साहित्यकार येतात, कलाकार येतात, त्याचप्रमाणे आपले शेतकरी बांधव येतात, त्याच्यामध्ये आपले माता भगिनी येतात, तरुण येतात, येणारी पिढी येतात. आपण कसा आदर्शाचा ठेवा समोर ठेवतो हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्याला प्रतिक्रिया देताना आमच्यासारख्या व्यक्तींनी खूप सावध राहायचं की कोणाच्या भावनाही नाही दुखवल्या जायला पाहिजे, कोणाचा अपमानही होता कामा नाही. पण आपल्याला कसं प्रॅक्टिस करायचं आणि कसं जीवन जगायचं हे शेवटी आपण न सांगता पण ते जगू शकतो. बऱ्याच गोष्टी बोलण्याने होत नाही, पण आचरण पण सिद्ध करून दाखवू शकतो. आणि ते आचरण सिद्ध व्यवस्था जेव्हा समोर जाते तर त्याच्यातून जे परिवर्तन घडतो, मला वाटतं की ते एक आदर्शाचा ठेवा असतो. म्हणून न बोलता पण काही आदर्श ठेवता येतात आणि त्याला आचरणमधून सिद्ध करावं अशी माझी भूमिका आहे. बिलकुल. बोलण्यापेक्षा कृतीवर आपला जास्त विश्वास आहे. पण तरीही तुम्ही इतका वेळ दिलात आणि आपली सगळी भूमिका आमच्यापर्यंत मांडलीत, आमच्यासाठी वेळ काढलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या सामाजिक कार्याला कसं आहे की माझी जी भूमिका आहे ती स्पष्ट व्हायला पाहिजे. बिलकुल तुमची भूमिका महाराज स्पष्ट झालेली आहे आणि तुम्ही ती महाराष्ट्रासमोर मांडली आहे. महाराष्ट्राचे बांधवांना बोला वाक्य पूर्ण करा. माझं वंदन आहे आणि माझं फक्त एकच वाक्य आहे की आज सामाजिक सलोखा राखा, सामाजिक एकात्मकताची गरज आहे. आज कुठली विचारधारा कुठल्या स्वरूपात कसं मांडणी होते त्याच्यापेक्षा आपली मांडणी ही सामाजिक आहे, समावेशक आहे आणि एकत्र राहून विकासाची आहे. हेच महाराष्ट्राचं आणि राष्ट्राचं समाज आहे. आज आपल्याला त्या विचारसरणीचं अनुसरण करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आणि खूप धन्यवाद भय्यू महाराज, तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढला, विचार करा आणि हा सगळा विचार झी24 तासच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला त्याबद्दल. यानंतर रोखोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.